नमस्कार. आज आपण संभाजी महाराज यांचे चरित्र बघणार आहोत. संभाजी राजांचं वय झालं 10 वर्ष. त्याचवेळी शिवाजी राजांनी संभाजी राजांना विचारलं, संभाजीराजे, आपण लेखणी तेच चालवता, पण आपली तलवार अरे उसळला छावा. आज्ञा द्यावी आबासाहेब. आणि आज्ञा दिली. गुजरात खंबायत प्रांत टिपण्याची आणि 10,000ची फौज घेऊन बछडं निघालं. दावेचा लोट काळ्या कावीनं धाकानं उरात घ्यावा, तसा शौर्याचा लोट घेऊन निघाला. कोसळला गुजरातवर, खंबाय टिपलं, बागानगर लुटलं. मामे जाधवराव खासे कैद केले आणि स्वतःच्या शौर्याची मोहर स्वराज्यावर उमटवली आणि त्यांच्या युद्धनीतीनं अनेकांच्या नजरा विस्फारून गेल्या. शिवरायांना बातमी कळाली आणि शिवराय कडाडले. द्या बत्ती तोफांना, आमचा बछडा जीत घेऊन रायगड जवळ करतोय. आणि स्वराज्यावर संभाजीचा पहिला पराक्रम उमटला. लेखणीच्या बुद्धीच्याच बळावर नव्हे, तर मनगटाच्या परीक्षेत सुद्धा संभाजीराजे अव्वल आले. यथाकाल जिजाऊ माँसाहेबांनी मुलकी प्रशासनाच्या सगळ्या जबाबदाऱ्या संभाजीराजांवर सोपवल्या. दानप्रमुख म्हणून त्यांना जबाबदारी दिली. मंत्र्यांच्या वरच्या ज्या तक्रारी यायच्या त्याचं निराकरण करण्याची सुद्धा जबाबदारी संभाजीराजांवर सोपवली. एवढंच नव्हे, धर्माच्या बाबतीत जे जे खटले शिवरायांच्या न्यायालयापुढे यायचे, ते सगळे खटले शिवराय आता धर्मपंडित असणाऱ्या संभाजीराजांच्या न्यायासनापुढं चालवायला देऊ लागले. आणि संभाजीराजांच्या धर्माचे खटले बघता बघता त्यांचे न्याय लोकांमध्ये प्रिय होऊ लागले. न्यायकठोर संभाजी म्हणून संभाजींची लोकप्रियताही वाढली. जनतेच्या कल्याणाचं सूत्र संभाजीराजांनी आपल्या काळजात जपलं, कारण शिवरायांनी दिला होता महामंत्र. रयतेच्या डोळ्यातला एक अश्रूही राजाला एका बलवान शत्रूपेक्षा भारी वाटतो. एक वेळ शत्रूनं पराभव केला तरी चालेल, पण रयतेच्या डोळ्यातल्या अश्रूंनी राजाचा पराभव होता कामा नये. आणि संभाजीराजे त्याच शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकून रयत जपत होते, अगदी मार्दवतेने, पोटच्या लेकासारखे. यथाकाल संभाजीराजांचं वय होतं 17 वर्ष. महाराष्ट्र एका नव्या जाणिवेच्या आनंदाला आतुर झालं. रायगड आनंदानं न्हाला होता, कारण होतं शिवरायांचा राज्याभिषेक. 750 वर्षापूर्वीचा घनदाट अंधार हटवून राजे छत्रपती होणार होते. या म्लेच्छ बादशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही, असं सभासदांनी लिहून ठेवलं. तो देखणा सोहळा. शिवराय छत्रपती होणार, पण त्याचवेळी काहींनी शिवरायाच्या क्षत्रियत्वावरच आक्षेप घेतला. शिवराय क्षत्रिय नाही, सबब त्यांना राज्याभिषेकाचा अधिकार नाही. यथाकाल गागाभट्ट काशीवरून येथे झाले आणि त्यांच्या सामोरं बसले. धर्मपंडित संभाजीराजेंनी गागाभट्टांना पटवून दिलं. गागाभट्टांनी संमती दर्शवली आणि रायगडावर राज्याभिषेक झाला. 750 वर्षापूर्वीचा अंधार हटवला. लोकशाही राज्य निर्माण झालं. लोककल्याणकारी राज्य निर्माण झालं. शिवकल्याणकारी राज्य निर्माण झालं. शिवशाही अवतरली. रयतेच्या डोळ्याच्या कडा आनंदानं पाणावल्या. राजा छत्रपती झाला. पण त्याचवेळी इतिहासात आणखी एक घटना घडली. आत्तापर्यंत मराठ्यांची पोरं फक्त सरदारपुत्र होती. संभाजीराजे पहिले छत्रपतीपुत्र ठरले. संभाजीराजे पहिले युवराज झाले. या घटनेपर्यंत संभाजीराजांवर एकही आरोप नाही, एकही डाग नाही. पण या घटनेनंतर संभाजीराजांच्या चारित्र्याचं पाणी असं काही वेगळ्या पाट्यानं वळवून देण्यात आलं की मूळचा संभाजीराजाच हरवून गेला. मल्हार रामराव चिटणीस या बखरकारानं आपल्या खापरपंजोबाला संभाजींनी हत्तीच्या पायी दिलं, याचा राग मनात घेऊन संभाजीराजांचं अत्यंत विकृत चित्रण केलं. सभासद बाखरानंही तसंच